नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। लातूर लोकसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार फायनल। लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या राज्यातील 18 उमेदवारांची यादी अंतिम झाल्याची चर्चा आहे। यापैकी काही उमेदवारांची नावे बुधवारी घोषित करण्यात आली। मराठवाड्यातील राखीव असलेल्या लातूर मतदारसंघातून यावेळी काँग्रेसला डॉक्टर काळगे यांच्या रूपाने स्थानिक उमेदवार सापडल्याने उत्साहाचे वातावरण आहे। आतापर्यंत काँग्रेसला या मतदारसंघात उमेदवार आयात करावा लागत होता। 2009 मध्ये काँग्रेसने केलेला हा प्रयोग यशस्वी ठरला होता, परंतु जिल्ह्याचे तत्कालीन नेतृत्व विलासराव देशमुख यांच्याकडे होते। त्यानंतर मात्र काँग्रेसला लातूरमध्ये लोकसभा निवडणुकीत विजय मिळवता आला नाही। 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शिवाजी काळगे यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे। कोणत्याही क्षणी त्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते। उच्च शिक्षित शिवाजी काळगे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून स्थानिक व लिंगायत उमेदवार महाविकास आघाडीकडून देण्यात येत असल्याने महायुतीला हॅट्रिक साधण्यासाठी जोर लावावा लागणार आहे। अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून महायुतीकडून खासदार सुधाकर श्रृंगारे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। भाजपने पुन्हा एकदा जुन्या खासदारांना संधी दिली असली तरी त्यांच्याबद्दल नाराजी आहे। भाजपत असलेल्या 2 गटात वाद नको म्हणून पुन्हा त्यांना संधी दिल्याचे बोलले जाते। मागील 5 वर्षाची त्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली, त्यामुळे काँग्रेसकडून स्थानिक उमेदवार दिल्यास भाजपमधील अंतर्गत नाराजी उफाळून येईल आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेस उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं। पूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना लातूरमधून उमेदवारी देण्यात यावी असा मतप्रवाह काँग्रेसमधील एका गटाकडून व्यक्त होत होता। त्यानंतर भाई नगराळे निवृत्त IAS अधिकारी यांनाही उमेदवारी देण्याबाबत पक्षीय पातळीवर चर्चा सुरू होती। त्यातच त्यांनी ठिकठिकाणी बैठका घेणे सुरू केले होते। मात्र मागील काळापासून काँग्रेसला स्थानिक उमेदवार मिळत नसल्याने बाहेरच्या उमेदवारावर मदार होती। शिवाजी काळगे यांचे नाव निश्चित मानले जात असून त्यांचे नाव मागील लोकसभा निवडणुकीतही चर्चेत होते। मात्र काँग्रेसने ऐनवेळी मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी जाहीर केली, परिणामी त्यांचा दारुण पराभव झाला। यावेळी मात्र पक्षाने चूक सुधारत स्थानिक उमेदवार देण्यावर भर दिल्याचे दिसतंय। शिवाजी काळगे यांचे मूळ गाव अंकुलगाराणी, तालुका शिरूर आनंदपाळ आहे। त्यांचे वडील बंडाप्पा काळगे हे पूर्वीपासून शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत राहिले आहेत। पूर्वीचा निलंगा तालुका आता शिरूर आनंदपाळ तालुका आहे। त्यावेळी तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचे प्राबल्य होते। माजी आमदार दिवंगत श्रीपतराव सोळंके यांचे समर्थक म्हणून ते ओळखले जात होते। त्यानंतर तालुक्यातून शेतकरी कामगार पक्षाचे अस्तित्व कमी झाले। जुने डॉक्टर म्हणून काळगे यांचा परिचय असून ते नेत्ररोग तज्ञ आहेत। एक उच्च शिक्षित व बऱ्याच वर्षापासून लातूर येथे त्यांची प्रॅक्टिस असल्याने मोठा जनसंपर्क आहे। शिवाय स्थानिक असल्याने ही उमेदवारी भाजपसाठी जड जाणार असल्याची चर्चा सुरू आहे। दरम्यान राज्यातील 18 जागेवर आमची चर्चा झाली आहे। त्यापैकी 15 जागेवर उमेदवार ठरले आहेत। उद्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे सोबत बैठक होणार आहे। त्या बैठकीनंतरही काही जागावर शिक्कामोर्तब होणार आहे। त्यानंतर कशा जागा मिळतायत, कसे मेरिटच्या आधारावर निर्णय घेतले जातील हे पाहावे लागेल, असं नाना पटोले यांनी बैठकीनंतर माध्यमांना सांगितलंय। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।